काल मी जे काही पाहिलं ते आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण एकत्र मला 3 बिबटे दिसले होते. नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. कधी-कधी आपण निसर्ग पाहायला जात नाही, तर निसर्गच आपल्यासमोर उभा होतो. काल माझ्यासोबत पण असंच काहीसं घडलं. मी गाडी लावून एका ठिकाणी उभा होतो आणि आजूबाजूला काही प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. आणि थोड्याच वेळात माझ्या गाडीसमोरून एक बिबट्या आणि त्याचं पिल्लू जाताना मला दिसलं. आणि मला वाटलं एवढंच. पण त्यानंतर जे काही घडलं ते अर्धा तास माझ्या डोळ्यासमोर सुरू होतं. आणि या संपूर्ण प्रसंगाने मला निसर्गाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिला. चला व्हिडिओ दाखवतो. हा बघा एक कोल्हा येतोय. यांना खाली जाताना बिबटे दिसलेत आणि ते त्यांच्या मागून जात आहेत. हे बघा, इथे अजून एक बिबट्याचं पिल्लू आहे आणि ते ह्या झाडीमध्ये लपलंय. कोल्हे आवाज करतायत. त्यांना ते पिल्लू दिसलंय. ते घाबरून त्याला परत निघून जात आहेत. आणि खाली बिबट्याची आई आणि त्याचं एक पिल्लू ह्या कोल्ह्यांच्या इथे आहे. ते त्या जाळीमध्ये आहेत. हे जोर जोरात ओरडत आहेत. आणि हे कोल्हे कुत्र्यांसारखेच आवाजाने ओरडत आहेत. आपण बोलतो कोल्ह्यांची कोल्हेकुई असते आणि हे थोडेफार सेम प्रमाणामध्ये कुत्र्यासारखेच ओरडत आहेत. ते बघा. हे बघा, बिबट्या धावत जातोय. बिबट्याचं पिल्लू आहे हे आणि ते धावत जातंय. हे तिथेच जातंय जिथे बिबट्या आहे. हे बघा, तुम्हाला दिसलं असेल. आणि ते तिचे कोल्हे जिथे आहेत ना, तिथेच बिबट्या आणि त्याचं एक पिल्लू आहे आणि हे दुसरं पिल्लू पण आता तिथेच जातंय आणि त्यांना बघून हे कोल्हे ओरडतायत. मी दिवसा पहिल्यांदाच बघतोय. हे दुसरं एक पिल्लू इथे आतमध्ये आहे बघा. हे कोल्हेचे बघ, ते यांच्यावरती अटॅक करते ते, पण कोल्हे घाबरतायत. ते बघा, ते कोल्ह्यांना दिसतंय. मी गाडीच्या इथे उभा आहे. अजून एक कोल्हा आला बघा. ते बघा, ते मागून घाबरतायत ते. ते कोल्हे त्याला जाऊ पण देत नाहीयेत आणि स्वतः पण जात नाहीयेत. खाली बघा, हा बघा, हा मोठा बिबट्या आहे. ही आई असेल त्यांची. ते बघा जाते. ते परत जंगलामध्ये जातात. खरं सांगायचं तर हा प्रसंग माझ्यासाठी खूप वेगळा होता आणि माझ्या डोक्यात एकच विचार आला. असे दिवसा जर बिबटे रस्त्यावरती फिरायला लागले तर मानवी जीवाला धोका होऊ शकतो. पण नंतर गोष्ट जाणवली की ते आपल्या इथे आले नव्हते, तर आपण रस्ता त्यांच्या इथून घेऊन गेलो आहोत. विकास गरजेचा आहे, रस्तेही गरजेचे आहेत, पण ते करत असताना निसर्गाची आणि वन्यजीवांची हानी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट, असे वन्यजीव जर दिसले तर त्यांच्या मागे न जाता त्यांना त्यांची जागा मोकळी करून देणं हाच एक निसर्गाचा आदर आहे. मला हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटतो निसर्गातल्या आणखीन एका अनुभवासोबत.